राज्य शासनाचं कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण आज राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत निश्चित करण्यात आलंय। यातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खासगीकरणातून बायोगॅस प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे। त्यासाठी चालू वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। घनकचऱ्याचं पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्यासाठी कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण अंमलात आणण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून बायोगॅस प्रकल्प खासगीकरणातून उभारले जाणार आहेत। हायब्रिड ॲन्युइटी तत्वावर राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पांसाठी चालू वर्षाकरता 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। याचबरोबर राज्यातील 7ही आदर्श महाविद्यालयीन शिक्षकांना अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार मूळ वेतन दिलं जाईल। या पदावरील शिक्षकांना उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या पदभरतीमध्ये जादा गुणही दिले जाणार आहेत। कोल्हापूर पाठोपाठ सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी इथं 42.55 हेक्टर जमीन IT पार्कला देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतलाय।